आमच्या चॅनलवरील सर्वप्रथम हा व्हिडिओ बघणारे प्रेक्षक आणि आमच्या चॅनलचे नियमित व्ह्यूअर्स अशा सर्वांना मी गजानन आणि माझ्या संपूर्ण देशपांडे परिवाराकडून येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष आपणास हर्षोल्लासाचं, आनंदाचं, सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा। मित्रांनो, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत खास एक्झाम ओरिएंटेड हस्तलिखित ई नोट्स। यात तुम्हाला 6 विषयाच्या ई नोट्स मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो, या ई नोट्समध्ये तब्बल 800+ पेजेस असतील। विद्यार्थी मित्रांनो, या नोटची मार्केट प्राइस आहे 333, परंतु न्यू इयर ऑफर आपण देत आहोत। न्यू इयर ऑफरमध्ये तुम्हाला त्या ई नोट्स 233 रुपयात मिळतील। तर मित्रांनो, वाट कसली पाहता, या संधीचा लाभ घ्या व 7822815937 या क्रमांकावर डिटेल इन्फॉर्मेशन आणि डेमोसाठी संपर्क साधा। धन्यवाद मित्रांनो, मागील जे 2025 जे वर्ष आहे या वर्षामध्ये मी भगवंताकडे ज्या काही इच्छा आकांक्षा माझ्या मनातल्या होत्या, ज्या मी मनोकामना केल्या होत्या, त्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे मी या ठिकाणी खूप आनंदी व हर्षोल्लासित आहे। मित्रांनो, या वर्षीही देवाकडे मला अनेक मागणे मागायच्या आहेत। त्यापैकी महत्त्वाच्या अशा 3 मागण्या आहेत। त्या अशा की सर्वप्रथम माझं लग्न, त्याच्यानंतर माझा जो छोटा भाऊ आहे त्याची सरकारी नोकरी आणि त्याचं लग्न, अशा या 3 गोष्टी मी देवाकडे मागणार आहे। येणारं 2026 हे जे वर्ष आहे ते आपणा सर्वांना सुख समृद्धीचं तर जावोच, त्याच पद्धतीनं आपणास चांगलं आरोग्य, त्यानंतर दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छित मनोकामना आहेत त्या संपूर्ण पूर्ण हो अशी मी आपणा सर्वांच्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो। मित्रांनो, 2025 या वर्षाच्या सरतेशेवटी आणि 2026 या नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला मी आपणास महत्त्वाच्या अशा आणि आपल्या ज्या गरजेच्या आहेत अशा 2च गोष्टी सांगणार आहे। त्या पुढील प्रमाणे, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे लोक संघर्ष करून थकले आहेत व जे एखाद्या क्षेत्रातून क्विट करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांसाठी मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की त्या लोकांनी माझ्याकडे बघावं, कारण की मला जे लोक व्यक्तिगतरित्या ओळखतात त्यांना माझा संघर्ष माहीत आहे। जर माझ्यासारखा व्यक्ती संघर्ष करून इथपर्यंत पोहोचू शकतो तर आपल्याला आणखी जोर लावून संघर्ष करण्याला काहीच प्रॉब्लेम नाही व आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, ज्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करत आहात त्यामध्ये आपण आपला संघर्ष आणखी वाढवावा असं आवाहन मी या ठिकाणी करू इच्छितो। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती अशी की जी मी वारंवार माझ्या भावाला सांगत असतो तीच मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय। ती अशी की मित्रांनो, एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे श्रम, तुमची मेहनत, तुमचे कष्ट हे 100% देणं गरजेचं असतं। परंतु त्याच्या पुढे जाऊन मी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी 100% तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रयत्न, कष्ट हे 120% द्या। ज्यावेळी तुम्ही असं कराल त्यावेळी त्या क्षेत्रापासून म्हणजे तुम्हाला जे यश आहे ते यश अतिशय तुमच्या टप्प्यामध्ये येणार व जगातली कुठलीच अशी शक्ती नाही की जी ते यश तुम्हाला म्हणजे जे यश मिळवण्यापासून रोखू शकते। तुमचे जे यश आहे ते तुमच्या पायाशी लोटांगण घालेल असा विश्वास मी या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपणासमोर व्यक्त करू इच्छितो आणि ही गोष्ट आपण सर्वांनी आत्मसात करावी, आजमावून बघावी असे आवाहन मी या ठिकाणी करू इच्छितो। मित्रांनो, जे नवीन वर्ष आहे त्या वर्षामध्ये तुम्हीही काही नवीन संकल्प केले असतील, मीही काही नवनवीन संकल्प करणार आहे। ते संकल्प पूर्णत्वास जातीलही, परंतु या सर्व संकल्पांमध्ये सर्वात महत्त्वाचा संकल्प आपण सर्वांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि तो संकल्प करणं म्हणजे ती एक काळाची गरज आहे। मित्रांनो, पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। हा संकल्प आपण सर्वांनी मिळून नवीन वर्षामध्ये करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। मित्रांनो, निसर्ग हा आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो। निसर्ग हा स्वयंनिर्माता आहे, त्यामुळे मानवाला त्या निसर्गामध्ये नवीन काही निर्माण करण्याची गरज नाही। फक्त गरज जी आहे ती म्हणजे जी निसर्गामध्ये जी साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीचा मानवानं योग्य प्रमाणात वापर करावा आणि त्या साधन सामग्रीला कुठल्याही पद्धतीची हानी पोहोचू नये, त्याचा विनाश होऊ नये या गोष्टीची मानवानं काळजी घेणं गरजेचं आहे।
मित्रांनो, पर्यावरणावर प्रेम करणं, पर्यावरणाची निगा राखणं या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. कारण पर्यावरणाचा हळूहळू हा ऱ्हास होताना आपल्या सर्वांच्या लक्षातच येत आहे व निसर्ग आपल्याला तशी लक्षणंही आपल्या समोर आणून देत आहे. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की मानव त्या बाबतीत जागरूक नाही, अवेअर नाही. प्रत्येकाला या गोष्टीची जाण आहे आणि प्रत्येकानं जागरूक होऊन पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी आपल्या परीनं आपला जो खारीचा वाटा आहे तो उचलणं अत्यंत गरजेचं आहे. निसर्गाचं चक्र हे अविरत चालू असतं व त्यामध्ये मानवी हस्तक्षेप, मानवी ढवळाढवळ ही कधीही आणि कुठल्याही परिस्थितीत कामाची नाही. ते आपल्या चांगलं येण्याची शक्यता आहे. कारण की मानव जसा जसा निसर्गामध्ये हस्तक्षेप करतो तसा तसा निसर्गाचा ऱ्हास होताना आपणास दिसतो. त्यामुळे ज्या काही गोष्टी निसर्गामध्ये उपलब्ध आहेत त्या गोष्टीचा मानवाने पुरेपूर वापर करावा व निसर्गावर प्रेम करावं असं मी आवाहन या ठिकाणी करू इच्छितो. सरतेशेवटी 2026 हे वर्ष आपला सुखा समाधानाचं जावं अशा सदिच्छा मी आपणा सर्वांसाठी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.